नमस्कार, मी उज्ज्वला चंद्रशेखर धांजी, सदस्य कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण. आणि आज मी बोलणार आहे सूर राहू दे या कार्यक्रमाविषयी. 16 एप्रिल 2020ला या कार्यक्रमाची घोषणा आदरणीय ठाकूर गुरुजींनी केली आणि यात बालगीतं, भक्तिगीतं, बडबड गीतं, पाळणा, पोवाडा, गझल, नाट्यसंगीत, अगदी मंगलाष्टकंसुद्धा गायची, पण ती फक्त मराठीत असं सांगितलं. त्यावेळी मी या समूहावर नवखी होती. बऱ्याच व्यक्ती माझ्या परिचयाच्या नव्हत्या, पण या कार्यक्रमाने मला खूप आनंद झाला. मला वाटतं गुरुजींचं हे आवाहन होतं 8:14 आणि 8:28 त्यांनी सर्व कलावंतांसाठी पुरस्कारही जाहीर केले. मी तर ह्या साऱ्याच कार्यक्रमाने अचंबित होत होते आणि ते पुरस्कार होते सुख, समाधान आणि शांती. कोरोनाच्या काळात जागतिक पातळीवर एवढे मौल्यवान पुरस्कार आणखी दुसरे कुठचेच नव्हते. त्यांनी भोवतालच्या परिस्थितीवर नेमकेपणाने ठेवलेलं बोट माझ्या मनाला खूप भावलं. कोमसाप गाईल खुलून, कोरोना जाईल पळून, असं त्यांनी सांगत स्वतःच्या स्वानंदासाठी जगण्याचाही संदेश दिला. गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे, अशी कोपरखळीही मारायला ते विसरले नाहीत. कार्यक्रमाची सुरुवात आदित्यस्तवनाने होणार होती आणि नंतर कलावंतांचं सूर्यदान. मला वाटतं त्या दिवशी शनिवार होता. न करत्याचा वार शनिवार असं म्हणतात, पण गाणाऱ्यांचा वार शनिवार असा गुरुजींनी नवीन आम्हाला म्हण शिकवली. आम्हाला ती समजली, आवडली आणि मनाला भावलीही. खरं तर 16-17 हे 2 दिवस प्रत्येकाच्या घरात सप्त सूर झंकारत होते आणि सर्वत्र सुरांची दिवाळी साजरी होत होती. ज्यावेळी एखादा संगीत कार्यक्रम बसवला जातो त्यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या खाली त्याचं नेटकं नियोजन केलं जातं आणि इथे तर कोणाचं सादरीकरण काय असेल याचं कोणालाच माहीत नव्हतं. आणि अखेर ते 18 एप्रिलला सकाळ सप्तसुराने झंकारत आली. 6:19 सूर्योदय होता. सूर्योदयालाच या कार्यक्रमाचा शुभारंभ आदरणीय माधव गावकर सरांनी आपल्या आदित्यस्तवनाने केला आणि सारं वातावरण मंगलमय आणि प्रसन्नदायी झाले. त्यानंतर सगळ्या कलावंतांचं जे सूरदान होतं त्याने तर मी अचंबितच होत होते. अगदी 8 वर्षाच्या चिमुरडीपासून ते 80 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचा उत्साह आणि त्यांचे गाते गळे वाखाणण्यासारखेच होते. त्या दिवशी शनिवार होता, पण बँकेत गर्दी कमी असल्यामुळे मी त्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते आणि या कार्यक्रमात माझाही सहभाग असू शकेल असं माझ्या सहकाऱ्यांनाही वाटलं नाही. आणि अचानक मी उज्ज्वला चंद्रशेखर धांजी आपल्यासमोर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत स्वयंवर नाटकातील नाट्यपद सादर करीत आहे. स्वकुल तारकसुता आणि माझ्या पुण्यात हार्मोनियम आणि मी घेतलेला आलाप आणि सादर केलेलं नाट्यगीत सर्वांना खूप आवडलं. माझ्या मनीचं स्वप्न जे सत्यात उतरलं होतं ते आदरणीय माधव गावकर सरांच्या मार्गदर्शनामुळे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठामुळे आणि ठाकूर गुरुजींच्या प्रेरणेमुळे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. त्यानंतर शब्दसुरांचा विवाह सोहळा संपन्न झाला, मंगलाष्टकं झाली आणि गावकर सरांच्या भैरवीने या कार्यक्रमाची सांगता झाली. रविवार, सोमवार, मंगळवार हे 3 दिवस तर अभिप्रायासाठी आतुर झाले होते. मी ह्या कार्यक्रमाने एवढी भारावून गेले की कार्यक्रम संपल्यानंतर रात्री 11 वाजता जे मी अभिप्राय लेखनाला सुरुवात केली ते पूर्ण रात्र जागून मी पहाटे 5ला पूर्ण केलं. की हा अभिप्राय लेखनाचा माझा पहिला प्रयत्न, पण आपण सर्वांनी जे माझं कौतुक केलं त्यातूनच माझ्या लेखणीलाही चालना मिळाली. याबद्दल आपलेही खूप आभार. या सर्व कार्यक्रमाचं संकलन आणि तांत्रिक बाबी सांभाळणारे आपले आदरणीय ताम्हणकर सर आणि सौ तेजल मॅडम यांचं तर 19 तारखेला लग्नाचा वाढदिवस, पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला त्यांनीही असं योगदान दिलं. त्याने मी खूपच प्रभावित झाले आणि त्यांच्याविषयीचा आदर माझा द्विगुणित झाला. तर असा हा सूर राहू दे हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण म्हणून मी कायम जपेन. आणि शेवटी मी इतकंच म्हणेन, हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे, हृदयात जागणाऱ्या अतिगूढ संभ्रमाचे तुटतील ना कधीही, तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे, हे बंध रेशमाचे. धन्यवाद.